बेदाणा प्रोसेसिंग युनिट आणि पॅकेजिंग प्रकल्प उभा करण्याच्या नावाखाली HDFC बँकेची 1,98,00,000ची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील 7 जणांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी बँकेचे सह उपाध्यक्ष रवींद्र बाळासाहेब कुलकर्णी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। संशयित डिस्ट्रिक्ट ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक आहेत। कंपनीमार्फत बेदाणा प्रोसेसिंग युनिट आणि पॅकिंग प्रकल्प उभा करण्यासाठी सांगलीतील HDFC बँकेची ॲग्रो स्ट्रक्चर फंड योजनेतून कर्जासाठी अर्ज केला होता। बँकेने प्रकल्प उभारणीसाठी 1,98,00,000 रुपयांचे कर्ज मंजूर केले। वेल्डर कंपन्या गौरी कन्स्ट्रक्शन अँड अथर्व मोवर्स, यमुना हाइट्स, गुरुकृपा सोसायटी, कोंढवा, पुणे यांच्या नावावर बँकेने कर्ज मंजूर वर्ग केले। हा प्रकल्प 3 महिन्यात पूर्ण करून कागदपत्रे बँकेकडे सादर करण्याचे बंधनकारक होते। या संशयित 7 जणांनी बँकेकडे तारण जमिनीवर प्रकल्प उभा करणार असल्याचे सांगितले होते, पण आज अखेर प्रकल्प उभारण्याकरता आणि कर्जाची रकमेची परतफेड न करता बँकेची 1,98,00,000 रुपयाची फसवणूक केल्याची फिर्यादीत म्हटले आहे। त्यानुसार पोलिसांनी 7 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। मुकुंद हनुमंत जाधवर, राहणार बालवाड, जिल्हा सोलापूर, स्वप्नाली मुकुंद जाधवर, वय 27, राहणार बालवाड, जिल्हा सोलापूर, सकुबाई हनुमंत जाधवर, राहणार बालवड, विजय कराड, राहणार भालगाव, जिल्हा सोलापूर, राजाराम विठ्ठल खरात, वय 48, एरंडोली, जिल्हा सांगली, अजित विष्णू दळवी, वय 48, बेडग आणि लता विठ्ठल जाधव, वय 38, राहणार पायापाची वाडी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत।